तुमच्या घरी खूप छान जेवण बनतं हा. काय उपयोग? आमची प्रांजल म्हणते की तुमच्या हातच्या जेवणाची सर याला नाही. ती तर म्हणत असते की माझी सासू म्हणजे अगदी अन्नपूर्ण आहे. त्यांनी अगदी कडू कारल्याची खीर केली ना तरी गोडच लागेल. हो तसं काही नाहीये, उगाच असते. असं कसं असं कसं? अहो असंच सांगत असते ती. बघा बाई, आता एवढं कौतुक केलं तरी यांना ते घेता येत नाहीये. कसं वागायचं? वीणाताई, जेवण झाल्यावर मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. कशाबद्दल? ते तुम्ही घरी आला होतात ना तेव्हा म्हणाला होतात ते सोन्या आणि अहो तुम्हाला खीर वाढू का? एक मिनिट मी काहीतरी ऐकलं, म्हणजे शब्द ऐकला, सोनं. हेच ऐकलं ना मी? हो. सोन्याचं काय? ते की नाही आमच्या बायकांमधले. तुम्हाला कशाला सगळं कळायला हवंय? खालिंदी ते मला ना आज 3 वाजता जरा बाहेर जायचं. मी आले परत की मग आपण बोलू. हो. तुला कुठं जायचंय? शीबाई, तुम्हाला असं नाही वाटत आहे? तुम्ही आज जरा मला जास्तच प्रश्न विचारताय. ठीक आहे, सॉरी. प्रांजल, प्रांजल. काय वहिनी? अगं मी पटकन जाऊन भाजी घेऊन येते. वहिनी अगं 2:45 होत आले, ते पोतनीस येतील ना आता 3 वाजता. अगं मी येणार ना तोपर्यंत. आणि हे बघ, तसंही आजी आतमध्ये आहेतच की नाही, त्यातूनही ते जर लवकर आले तर आजीने दरवाजा उघडायला सांग. तू दरवाजा उघडू नकोस. हा, मग आजीच थांबतील त्या पोतनीसांबरोबर. वहिनी ते आल्यावर तू गेलीस तर नाही चालणार का? अगं ते आले की काम सुरू होणार, हे कर ते कर. त्यापेक्षा मी झटकन जाते आणि पटकन येते. हा, तोपर्यंत तुझे तांदूळ पण निवडून होती. आणि हे बघ, तू आतून दरवाजा नीट लावून घे. हा काय? अच्छा. हॅलो. हा वीणाई, मी बोलतेय. कुठपर्यंत आलात तुम्ही? आलात पण? बरोबर, मी येतेच. भाज्या आणले? हो, आज पहिल्यांदा कुणासाठी तरी काम केले मी. तशा तुम्ही खूप चांगले आहात. भाज्या कुठे आहेत? मागे. ऋता, तू म्हणतेस तेवढं काही खरं नाहीये. कालिंदीताई सांगत होत्या तो माणूस काही एवढा वाईट नाहीये, चांगला आहे. हो असू दे ना, पण प्रांजला तसं वाटत नाहीये ना, हे महत्वाचं. मला असं वाटतं की तुझा प्लॅन फ्लॉप होणार. मुळीच नाही. आज तुमच्या मनासारखं होणार. आज बॉम्ब फुटणार नक्की. ए बाई, माझ्या डोक्यावर फुडू नको म्हणजे झालं. शक्य नाही हो. उद्या तुम्ही मला एकदम 10 साड्या द्याल, बघाच. तर जाऊ मी? जा, पण जे काय करशील ना ते सावधपणे कर बरं का. हो. अच्छा. तिच्या डोक्यात काय चाललंय कोण जाणे. किती झाले? 80. हे घे. कुणी आहे का घरात? कोण पाहिजे तुम्हाला? माधव चिटणवीस. ते नाही आहेत घरात. तुम्ही कोण? मी सुनील पोतनीस, माधवचा मित्र. आम्ही दोघे कॉलेजात एकत्र शिकायला होतो. आपण? मी त्यांची धाकटी सून.
म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा आहे ना राया, त्याची बायको प्रांजल. प्रांजल, छान नाव आहे. बरं, माधव काही बोलला की माझ्याबद्दल? हो बोलले ना, तुम्ही काय आहात ते पण सांगितलं आणि सासूबाईंनी पण सांगितलं तुम्ही काय केलं ते. अजून कालिंदीचा राग गेला नाही माझ्यावरचा, तरी मी 2दा तिची माफी मागितली. हो, आणि म्हणूनच मी ठरवलंय तुम्हाला घरात घ्यायचं नाही. तू तू ठरवलंयस म्हणजे? तुम्ही इथे आलेलं माझ्या सासूबाईंना नको होतं, त्यांना तुमचं तोंडही बघायची इच्छा नव्हती. तरी देखील माझ्या सासऱ्याने तुम्हाला इथे बोलवलं. त्या तुम्ही घरात असताना घरात थांबणार नाहीत म्हणून घरातून निघून गेल्या, आणि म्हणून मी ठरवलं की तुम्हाला आल्या पावली परत पाठवायचं. हो, पण माधवला माहिती आहे का हे सगळं? त्यांना माहित असायची काहीच गरज नाही. मी सांगते ना तुम्हाला निघा म्हणून. चला निघा. काय ग, मोठ्या माणसांशी कसं बोलावं तुला कोणी शिकवलं नाही का? मला शिकवायची गरज नाही, मी मला हवं तसं वागते. आणि मी ठरवलंय तुम्हाला घरात पाऊलही टाकू द्यायचं नाही. कशी बोलतेस तू? तुला घरात कोण काय बोलत नाही? कोणाची हिंमत आहे का मला बोलायची? माझ्या आई बापाकडे एवढा पैसा आहे ना की विकत घेतील अख्ख्या चिटणवीस खानदानाला. फार आगाऊ दिसतेस. मी काय आहे ना ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. तुम्ही काय आहात ते चांगलं माहितीये मला. म्हणजे कसा आहे मी? तुम्ही एक नंबरचे लंपट आणि घाणेरडे नजरेचे आहात. काय बोलतेस तू? कोणी सांगितलं तुला हे? मला माहितीये, तुमची नजरच सांगते ना. बाबा पण ना कुणालाही बोलवतात घरात. पर चला आता निघा. मी माधवला भेटल्याशिवाय जाणार नाही. बऱ्या बोलाने निघताय का आता पोलिसांना फोन लावू? उल्हास प्रधानांची मुलगी म्हणून पोलिसांना फोन केला ना तर 2 मिनिटात अख्खं पोलीस स्टेशन येईल इथे. तेव्हा आता निघताय का पोलिसांना फोन लावू? माधवला सांग मी येऊन गेलो म्हणून. काही गरज नाही त्याची. निघा तुम्ही. प्रांजल, प्रांजल ना तुझं नाव? हो, माझं नाव प्रांजल आणि माझ्या वडिलांचं नाव उल्हास प्रधान. अजून काही माहिती हवी आहे का तुम्हाला? सासरबुवांना सांगणार आहात ना तुम्ही? खुशाल सांगा, मी नाही घाबरत कुणाला. छान. चिटणवीसांच्या घरात आलेल्या पाहुण्याचा असा अपमान होतो हे मला माहित नव्हतं. तुमच्यासारख्यांशी असंच वागायला पाहिजे. माझ्यासारख्यांबरोबर म्हणजे? फालतू. माझ्या बाबांच्या ऑफिस मध्ये काम करणारे पिऊन सुद्धा खूप चांगले आहेत. निघा तुम्ही, नाही तर मी खरंच पोलिसांना फोन करेन. बघ आले की नाही मी पटकन. वहिनी, कुणी आलं होतं का? कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. अगं मी ते आईशी बोलत होते. ती गावी आहे ना, तिकडे रेंजच नाहीये म्हणून जरा जोरात बोलावं लागतं आणि त्यातून तिला अगं ऐकायला कमी येतं ना, म्हणून जरा जास्त जोरात ओरडून बोलायला लागतं. बरं जाऊ दे, ते पोतनीस आले का? नाही. अगो बाई, अजून आले नाहीत? अगं 3 वाजेपर्यंत येणार होते ना ते. हो ना, पण नाही आलेत अजून. बरं झालं, आता मी आली आहे ना, मग तुला टेन्शन नाही. तुला तुझ्या मम्माकडे जायचं होतं ना, जा तू जायची तयारी कर. हो, मला दे ना पिशवी. अगं नको, जास्त अगं, वजन नाही. चल. ह्या बांगड्या बघा किती वजनदार आहेत ते. ह्या मी 1980 मध्ये केल्या होत्या. तेव्हा सोन्याचा भाव होता 1370 फक्त. फक्त? अहो 1370 तेव्हाही आमच्यासाठी फारच होते. अहो पण म्हणजे आत्ताच्या मानाने खूपच कमी नाही का? ते आहे. आणि हा जो नेकलेस आहे ना, हा मी लग्नाच्या वाढदिवसाला घेतला होता. तेव्हा सोनं होतं 1970. म्हणजे बघा 4 वर्षात 640 रुपयांनी भाव वाढला. आणि आता काय भाव चाललाय? साधारण 28,000 ना? तुम्ही आत्ता सोनं घेतलं ना की नंतर तुम्ही किती पैसे कमवाल जरा विचार करा. हो बाई. हा, आणि आता ना ही सोन्याची नाणी ही मी 2000 साली घेतली. यांचं की नाही एक खूप मोठं प्रोजेक्ट पूर्ण झालं होतं तेव्हा घेऊन ठेवली होती. त्यावेळेला मी घेतली ती 4400 ला आणि आता भाव झालाय 28,000 रुपये. म्हणजे आता जर मी विकायचं ठरवलं ना तर 23,600 रुपये फायदा.
आहे की नाही मज्जा? मला का नाही सुचलं हे इतक्या वर्षात? त्याला ना दूरदृष्टी असावी लागते. मला की नाही माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की हे असे सोन्यात पैसे गुंतवले ना तर फायदा होतो म्हणून. तेच तर मी तुम्हाला सांगतेय. आता बघा ना, माझ्या नंतर हे सगळं प्रांजलचं आहे. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? इश्श, त्यात काय एवढं? विचारा ना. नाही म्हणजे तुम्हाला आणखी एक मुलगी आहे ना? हो आहे ना, पण तिचं ना अगदी तुमच्यासारखंच आहे. म्हणजे तुम्ही कसं घरच्यांना विरोध करून लग्न केलं तसंच तिने पण केलं. त्यामुळे तिचे आमच्या बरोबर असलेले संबंधच तुटले. तरी सुद्धा मी आणि हे तिला अधूनमधून पैसे देत असतो. ते सुद्धा अगदी लाखांनी. बरं का? आता अजून काय करणार आम्ही? प्रांजल आणि रायाने आमचं ऐकलं ना तर पैशात लोळतील ते. मी काय म्हणते, तुम्ही जरा मला समजूतदार वाटता. तुम्ही जरा त्यांना सांगा ना समजावून. म्हणावं या असल्या छोट्या हट्टापायी एवढं सगळं गमावतायत ते. तुम्ही मला ते सोन्यात पैसे कसे गुंतवायचे ते सांगताय ना? हो हो, तेच तर सांगतेय. तुम्ही आत्ताच्या भावानी सोनं घ्यायचं आणि भाव वाढले की विकून टाकायचं. मग काय फायदाच फायदा. हे तुम्ही सांगितलं. सोनं कुठून घ्यायचं? म्हणजे सोनाराकडूनच ना? छे छे, अहो सरकारने अपॉइंट केलेल्या काही कंपन्या असतात ना त्यांच्याकडून. अगं बाई, म्हणजे हे काही माहित नाही हो मला. हो मी आहे ना, मी माणूसच पाठवीन तुमच्या घरी. पण भाव वाढलाय हे कसं करणार? अहो ते रोज वर्तमानपत्रात येतं. अहो माझं लक्षच असतं सोन्याच्या भावाकडे. मला कळलं की मी लगेच तुम्हाला कळवेन. हे खूप बरं होईल. आता प्रत्येक महिन्याला लाखभराचं सोनं घ्या, म्हणजे मग पुढे फायदाच फायदा. लाख म्हणजे सासूबाईंचं आणि माझं अख्खं कपाट शोधलं ना तरी एका तोळ्याचेच पैसे मिळतील. एवढंच? म्हणजे एवढ्यात नाही जमणार? हो जमेल ना. म्हणतातच ना, थेंबे थेंबे तळे साचे. अहो 2 वर्षात तुम्हीच मला फोन करून सांगाल, वीणाताई लाखभराचं सोनं उचलायचंय मला. उचलायचंय? अहो म्हणजे विकत घ्यायचंय. आम्ही त्याला उचलायचंय म्हणतो. मग सध्या तरी 1 तोळाच उचलायचंय. उचला उचला. 3 काय ग, 5 वाजत आले तरी अजून ते पोतनीस कसे नाही आले? बरंच आहे ना, सुंठे वाचून खोकला गेला. मुलींनो, मला उठवलं का नाही? आला का तो माधवचा मित्र? नाही. प्रांजल काय म्हणते? सुंठे वाचून खोकला गेला. हसतेस काय तू? प्रांजल, बाहेरून येणारा माणूस नाही आला ना तर त्याची बरीच कारणं असू शकतात. काही गडबड झालेली असू शकते, काही बरं वाईट घडू शकतं. सॉरी, त्या माणसामुळे आईना बाहेर राहावं लागलं ना म्हणून थोडं चिडून बोलले. पण आता तो माणूस आलाच नाहीये तर मग आपण आईना फोन करून बोलवूया का? उगाच रात्र त्यांना तिथे नको काढायला. हो, पण तो पोतनेस पोचला कसा नाही अजून? माधवला जरा फोन लावून बघायला सांग. काय ग, आला का तो पोतनीस? नाही आला रे. आलाच नाही म्हणजे? असं कसं होईल? त्याची ट्रेन तर वेळेवर सुटली होती. मी फोन केला होता त्याला. अहो ते ट्रेन मध्ये बसलेच नसतील, काहीतरी काम आलं असेल. अगं असं कसं होईल? सकाळी ट्रेन मध्ये बसल्या बसल्या त्यांनी मला फोन केला होता. अहो मग विचारा ना त्यांना फोन करून, म्हणजे काय झालंय ते लगेच कळेल. त्यापेक्षा आपण आईना फोन लावून सांगूया की ते आले नाहीयेत आणि त्यांना परत बोलवून घेऊया. ते येणार होते आणि ते आले नाहीत, ते का नाही आले याची चौकशी करणं आपलं कर्तव्य आहे. हो बरोबर आहे. अरे पोतनी सरे, कुठे आहेस तू? हा, किती 3 वाजता येणार होतास ना, मग अजून कसा आला नाहीस तू? आला होतास तू? कधी? कोण भेटलं तुला? हे असं कोण बोललं तुला? नाही नाही, शक्य नाहीये. नक्की नक्की हेच नाव सांगितलं होतं? नाही, काहीतरी घोळ असेल. नाही नाही, पोतनीस ऐकून घे. हॅलो, ऐक तू. मग
काय रे, काय झालं? कुठे काय काही नाही, येत नाहीये पोतनीस. का? कॅन्सल झालं त्याचं येणं. तो निघाला होता, परत गेला अर्ध्या वाटेतून. प्रांजल, कालिंदीला फोन कर आणि तिला बोलून घे परत. हो लगेच कर. हा, आणि 1 मिनिट, राया आला की मला सांग, मला बोलायचं त्याशी. बर. चला संध्याकाळची तयारी करूया. कमाल आहे, एवढं होऊनही बाबा प्रांजलला काहीच कसं बोलले नाही. सगळंच मुसळ केरात गेलं. चालेल. हो हो, मग मी त्यांना तसं सांगू. ठीक आहे. अच्छा. मी त्यांना फोन केला, तर तुम्ही त्यांना फोन केलात ना की ते तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला सोनं देतील आणि तुम्ही त्यांना कॅश देऊन टाका. बिल देतील ना ते? नाही हो, कॅशच्या व्यवहारात ना बिल नाही मिळत. हो, मग चुकीचं आहे ना ते. नाही म्हणजे ह्यांना कळलं तर खूप चिडतील होते. अहो, पण याच्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही, मी नेहमी घेते ना. हे खूप काळजी करतात, म्हणजे ना आम्हाला सतत सांगत असतात की असं काही करू नका ज्याने ते इन्कम टॅक्स वाले येऊन दारात उभे राहतात. इन्कम टॅक्स वाले दारात उभं राहायला तेवढं इन्कम असावं लागतं. अगं मी प्रांजलचा फोन. हॅलो. हा बोल बाळा. अगं तू इकडे येणार होतीस ना, मग आली नाहीस? हा मम्मा, अगं मी नाही येते तिथे. का ग? तू जरा आईनं फोन देतेस का? 1 मिनिट. हा, तुमच्या सुनबाईंना तुमच्याशी बोलायचंय. काय ग प्रांजल, काय झालं? आई हो, ते पोतनीस घरी येत नाहीये, त्यामुळे तुम्ही यायला काही हरकत नाही. हो बरं, मग मी लगेच निघते. हा, काय झालं? अहो तो पोतनीस येत नाही आज. हा प्रांजल, मी येते. हा चालेल, या लवकर. अच्छा, चला मला निघायला, म्हणजे रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे आणि बरीचशी किरकोळ कामं ना मी अशीच ठेवून आली. अहो, पण तो पोतनीस थांबला असता तर तुम्ही इथेच राहिला असता ना. मग थांबा ना आज. नाही हो, नको. म्हणजे मी नाही गेले ना तर सगळा स्वयंपाक सासूबाईंना करायला लागेल. आता तो पोतनीस येणारच नाहीये तर मग सासूबाईंना कशाला उगाच त्रास ना. ठीक आहे, मग ड्रायव्हरला सांगू का तुम्हाला सोडायला? छे नको, कशाला उगाच त्रास. असं कसं, असं कसं? आता तुम्हाला सवय करायला हवी. अहो, आता तुम्ही सोन्याच्या व्यवहारात उतरलाय. हो. अगो बाई, प्रांजलला चैनच पडत नाहीये भाऊ. तुम्ही होता का पुढे? मी आलेच. हा, हो. काय ग? अहो बघा ना, एवढा सगळा प्लॅन केला, प्रांजलचं नाव घेऊन त्या पोतनीसांचा अपमान करून त्यांना घालवलं. अगो, मग एवढा सगळा प्रकार झाल्यावर तरी प्रांजलला कुणी रागवलं का? नाही ना, बाबांना कळून सुद्धा ते प्रांजलला एका अवाक्षराने बोलले नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं तुझा प्लॅन एकदम फ्लॉप आहे म्हणून. आणि ते माधवराव, ते तर प्रांजलला बोलणं शक्य नाही. का? आहे एक गोष्ट अशी ज्याच्यामुळे मी माधवरावांची बोलतीच बंद केली. हो, हे सगळं मलाही जाणवलंय. बाबा खूप चिडलेले असतात, पण प्रांजल समोर आली ना की काहीच बोलत नाही, एकदम शांत बसतात. अगं, ते उभ्या जन्मात बोलणं शक्य नाही. पण आता बास, तुझे हे फालतू प्लॅन्स. आता जे काही करायचं ना ते सगळं मलाच करावं लागणार आहे. आणि आता मी असं काहीतरी मोठं करणार आहे ना की ज्याने एका झटक्यात माझं काम होईल. काय करणार आहे? आता मी करेन ना तेव्हा कळेलच तुला. आणखी काय म्हणाल्या ग त्या? आणखी काही नाही, आपल्याकडे पैसे जमा झाले ना की आपण त्यांना फोन करायचा. बरं. हा, मग त्यांचा माणूस येणार, आपल्याला सोनं देणार, आपण त्याला पैसे देणार. बरं. आणि जेव्हा विकायचं असेल ना तेव्हा तो पैसे घेऊन येणार, आपल्याला पैसे देणार आणि आपण सोनं देऊन टाकायचं. अगं बाई, हो का? आपण काय करूया माहिती, या महिन्यापासूनच 1-1 तोळा सोनं घेऊया. घेऊया नाही, उचलूया असं म्हणतात. सोनं उचलूया. बरं बाई, सोनं उचलूया. हा. आणि मग या महिन्याला 1 तोळा सोनं उचलूया, पुढच्या महिन्याला अर्धा तोळा सोनं उचलूया. आता बघा, उचलूया म्हटलं की कसं छान वाटतं ना. आणि मग विकायचं असेल तेव्हा काय म्हणायचं, टाकूया? नाही हो, अरे देवा, ते सांगितलंच नाही त्यांनी मला. पुढच्या वेळेस जाईन तेव्हा नक्की विचार.
पण भाव वाढला ना की लगेच विकून टाकायचा. हो तर ताबडतोब. आई, काय रे? बाबांनी तुला बोलवलंय. आता काय आहे त्याचं? मला माहित नाही. अरे माझा ना अजून स्वयंपाक व्हायचं, त्यांना काही हवंय का? अगं मला खरंच माहित नाही, त्यांनी मला सुद्धा बोलवलंय. आलेच मी बघते काय म्हणतात ते. चल. सांगा आता काय करायचं आपण? का अजूनही आपण काहीच बोलायचं नाहीये? अहो मला खरंच असं वाटतंय की प्रांजल असं काही नाही करणार हो. तो पोतनीच खोटं बोलते म्हणजे? कालिंदी तू माझं डोकं फिरवू नकोस. राया तुझ्या बायकोला आत्ताच्या तिथे बोलाव आणि तिला सांग पोतनीसांची फोन करून माफी माग. मी तिच्याशी नीट वागतो याचा अर्थ तिने कसाही वागावा असा होत नाही. प्रांजलने खरंच पोतनीसांचा जर असा अपमान केला असता तर? खरंच म्हणजे? दादा जरा शांत हो ना. मी कसं शांत होऊ मंग्या? तो हे बघ दादा, खरं सांगायचं तर आमचा कुणाचाही यावर विश्वास नाही, दुसरं कोणतरी असतं. त्या पोतनीसनी प्रांजलचं नाव घेतलंय. प्रांजलचं त्यात भर म्हणून ही त्याला लंपट म्हणाली. लंपट? अरे ज्या माणसाला आपण सध्या ओळखतही नाही त्याच्यावर असे भलते सलते आरोप करणं हे कितपत योग्य आहे? नाही, प्रांजल असं नाही करणार. म्हणजे ते इकडे राहायला येणार हे तिला फारसं आवडलं नव्हतं. का तिला काय प्रॉब्लेम आहे? पोतनीस तिथे आला आता कालिंदीला प्रॉब्लेम असू शकतो, मी समजू शकतो. तिला काय प्रॉब्लेम आहे? बाबा त्यांची नजर वाईट आहे, ते लंपट आहेत असं आम्हाला कळलं. तुम्ही काय वाटेल ते बोलता का रे? कुणी सांगितलं तुला हे?